हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवादी आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर आपल्याकडे एक पूर्वापार म्हण आहे की शहाण्यानं कोर्टाची पायरी कधी चढू नये. पण आता त्यामध्ये थोडासा बदल करता येईल. म्हणजे एखाद्याला अगदी नाईलाजानं कोर्टाची पायरी चढावी लागली तर त्याला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यासारखे वकील तरी किमान असावेत. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्याबद्दल नव्यानं ओळख करून द्यायची गरज नाही आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट मालिका असेल, गुलशन कुमार हत्या असेल, प्रमोद महाजन यांची हत्या असेल, 26/11 मुंबईवरचा जो हल्ला होता ती केस असेल, 2013 मधील मुंबईतील गँगरेपची केस असेल, खैरलांजीचं दलित हत्याकांड असेल, राठी मर्डर केस असेल, अनेक ज्या देश आंतरराष्ट्रीय पातळीवरती गाजलेल्या केसेस आहेत त्याच्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पाहिलं आणि भल्या भल्या गुन्हेगारांना त्यांनी शिक्षा दिली. आणि त्यामुळं गेली 30 वर्ष न्यायदानाच्या किंवा न्याय प्रक्रियेमध्ये असलेले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आज आमच्या स्टुडिओमध्ये. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार सर. तुमची खरं तर ओळख करून द्यायची गरज नाही आहे. म्हणजे तेरा नाम क्या है बसंती असं म्हणण्यासारखंच आहे. पण मला सांगा, तुमच्या व्यक्तिगत आयुष्यापासून मला सुरुवात करायची आहे. मला कुतूहल आहे. तुमचे वडीलही माझ्या माहितीप्रमाणे जज होते, न्यायाधीश होते. तुम्ही वकील आहात. आता तुमचा मुलगाही वकील होतोय. पण मुळात तुम्ही वकिलीकडे कसे वळलात? म्हणजे वडिलांच्या प्रभावामुळे, वडिलांनी सांगितलं म्हणून, की तुम्हाला इच्छा होती? नाही, खरं सांगायचं म्हणजे माझे वडील बॅरिस्टर होते. न्यायाधीश म्हणजे कोऑपरेटिव्ह अपेलेट कोर्टाचे 1.5-2 वर्ष फक्त ते न्यायाधीश राहिले. अच्छा. आणि वडिलांची इच्छा होती की मी वकील व्हावं. आईचं माहेर कोल्हापूरचंच. बर. आणि माझी आई ही कैलासवासी MR देसाई यांची बहीण. आणि आईची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. बर. आणि माझी इच्छा म्हणाल तर वकील होण्याची अजिबात नव्हती. बर. कारण त्यावेळेला लग्नाच्या मार्केटमध्ये वकिलाचा भाव फार डाऊन असायचा. त्यामुळे मी पण अर्थात वडिलांच्या इच्छेमुळे मी वकील झालो. बर. आणि तुम्हाला सांगतो योगायोग कसा असतो बघा, की वकील झाल्यानंतर आई मला मागच्याच वर्षी आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते कोल्हापूरच्या म्हणजे DY पाटील युनिव्हर्सिटी पुण्याकडचे त्यांनी मला डिलेट पदवी बहाल केली. म्हणजे आता मी डॉक्टर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम. म्हणजे आई वडिलांची इच्छा पूर्णत्वास नेणारा मला ते भाग्य मिळालं. क्या बात आहे. पण तुमचं सगळं शिक्षण जळगावमध्येच? माझं सगळं शिक्षण मराठी शाळेत झालं. मराठी माध्यमातून? पूर्ण शाळेत जळगावलाच झालं. 1993च्या निमित्ताने मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात पहिल्यात गेला. पण मला कधी असं न्यूनगंड वाटलं नाही की माझं इंग्रजी भाषेत नाही. कारण त्यावेळेला 1993च्या बॉम्बस्फोटात माझ्या समोर या देशातील सगळे दिग्गज वकील येऊन गेले. परंतु त्यांचं इंग्लिश हे कोलोक्वियल इंग्लिश, पोटातल्या पोटात तोंडातल्या तोंडात. आणि आपलं इंग्रजी कसं असतं मराठी शाळेत, व्याकरण दृष्ट्या अतिशय परफेक्ट. बरोबर. त्यामुळे आत्मविश्वास हा जर असला तर आपण आपली नाव कुठेही पैलतीराला नेऊ शकतो. पण तुम्ही जर वकील झाला नसतात तर काय झाला असतात? तुम्हाला काय व्हायचं? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. खरं म्हणजे माझ्या मते त्यावेळेला एक स्पर्धात्मक परीक्षेला बसावं. कारण IAS, इंडियन फॉरेन सर्व्हिस, वडिलांची इच्छा होती की इंडियन फॉरेन सर्व्हिसला, म्हणजे त्यांची स्वतःची इच्छा होती, परंतु ते बॅरिस्टरचं त्यावेळेला लोकांना होतं. आणि आमच्या आजोबांनी सांगितलं की नाही, तू बॅरिस्टर. आणि त्यावेळेला बोटीने 1 महिना प्रवास करून वडील लंडनला गेले होते. तिथे बॅरिस्टर त्यांनी पदवी घेतली. आणि मग सुदैवाने वडिलांचं शिक्षण ज्या कॉलेजमध्ये झालं बॅरिस्टरकीचं लंडनमध्ये, तोच मी गुलशन कुमारचा हत्याकांड चालवायला ज्या वेळेला गेलो होतो नदीमचं प्रत्यार्पण कारवाईसाठी बोस्टीड मॅजिस्ट्रेट, त्या लंडनच्या तिथल्या बॅरिस्टरांनी मी सांगितलं की माझ्या वडिलांचं कॉलेज लिंकन्स इन्स होतं, मला दाखवा. ते माझ्यावर आले, क्वीन्स काउन्सिल. आणि मी ते बघितलं. मला वाटलं कुठेतरी मी माझ्या वडिलांच्या परत त्या गतस्मृतीला उजाळा दिला. मला सांगा, तुम्ही आतापर्यंत इतक्या मोठमोठ्या केसेस लढलेल्या आहात, इतके खऱ्या अर्थानं भयावह असे आरोपी तुमच्या समोर असायचे. अजमल कसाब असेल किंवा 93च्या बॉम्बस्फोट मालिकेची केस असेल, ह्या केस लढवत असताना दडपण कधी येत नव्हतं का तुम्हाला? नाही, एक दडपण भीती याचा लवलेश मला नाही. कारण असे की मी स्वतःला समजतो, माझा जन्म हनुमान जयंतीचा आहे. आणि आरोपीला का घाबरायचं?
उलट आरोपीने मला घाबरलं पाहिजे. आणि आज तुम्हाला खरं सांगतो मी की माझा भीतियुक्त दरारा प्रत्येक आरोपी होतो. मग अजमल अमीर कसाब असेल, मुंबई बॉम्बस्फोट खटल्याची असेल, किंवा सध्या माझा जो खटला चालू आहे गुलशन म्हणजे प्रदीप जैन मर्डर केस, याचा अबू साले मुख्य आरोपी, याचा निकाल 13 तारखेला निकालाची तारीख घोषित होणार आहे. कदाचित मी पुन्हा तुमची चॅनलच्या माध्यमातून भेट घेईल. आणि एक निश्चित मला गोष्ट आठवते की गुन्हेगार हा स्वतः मानसिकदृष्ट्या खचलेला असतो. गुन्हेगाराची मानसिकतेचा, कारण मी प्रत्येक गुन्हेगाराची मानसिकता बघत असतो किंवा माझा असा दावा असतो. आता तुम्हाला बसलेला आहात, तुम्हाला बघितलं मी बघतो की तुमचा चेहरा, तुमची प्रवृत्ती, तुमच्या मनामधले काय विचार हे मी सहज काढू शकतो. एक वकील म्हणून तुम्हाला मानसिकतेचा किंवा मानसिक शास्त्राचा पण अभ्यास करावा लागतो. निश्चित हा अभ्यास असलाच पाहिजे. याला रामदेव बाबा सारखी योगविद्या लागत नाही, पण स्वतःचा आत्मविश्वास, दुसऱ्याला पारखण्याची ताकद ही आपोआप शरीरात निर्माण होत असते. फक्त मनात प्रामाणिक विचार पाहिजे. आपण जे करतो आहोत ते चांगलं काम करतो आहोत आणि लोकांच्या भल्याकरता करतो, ही भावना मनात ठेवली तर निश्चित माझा दावा आहे की प्रत्येक भारतीय व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकते. विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम काम करतात आणि आजपर्यंत त्यांनी 628 जणांना जन्मठेप तर 37 जणांना फासावरती लटकवण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर केला आणि हे सगळे गुन्हेगार होते. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही म्हटलात की मानसशास्त्राचा अभ्यास करतो. ज्या वेळेला अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावली त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरती काय भाव होते? तुम्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहात. काय त्याच्या चेहऱ्यावरती भाव होते? त्याच्या चेहऱ्यावर यत्किंचितही फरक नव्हता. अतिशय मृत्यूची भीती काही नाही. मृत्यूची भीती नव्हती. अतिशय निर्धावलेला, वेल ट्रेन, एखाद्या आर्मीच्या कसरत घेतलेल्या जवानाचं ट्रेनिंग त्याला गलत होतं. आणि मी मुद्दामून त्याच्या जी कोठडी त्याच्याकरता बनवण्यात आली ती स्पेशल बुलेट प्रूफ, त्या कोठडीमध्ये CCTV कॅमेरे लावले होते. मी आमच्या ऑफिसरांना विचारलं, कारण त्याला 3 स्तुत्री मधला पहारा होता. जो मधला इनर कॉर्नरचा जो पहारा होता तो हा इंडो तिबेटियन पोलीस फोर्सचा होता. हातात रॉकेट लॉन्चर घेऊन तुरुंगा, हा खटला संपूर्ण तुरुंगात चालला. त्याच्यामुळे एक कठोर पहारा, नंतर दुसरं राज्य राखीव पोलीस दल SRP प्लॅटून आणि तिसरं मुंबई पोलीस दल, असे 3 प्लॅटून. आणि याच्या CCTV मुवमेंट ज्या होत्या, एखादा जिम्नॅस्टिक करणार नाही एवढं त्याचं अंग लवचिक होतो. हा रोज तिथे सेलमध्ये कोठडीमध्ये व्यायाम करत असे. म्हणजे गुन्हेगार लोकांना, शेकडो लोकांना ठार केल्यानंतर देखील कुठेही त्याला पश्चातापाची भावनाच नव्हती. आणि नेहमी तुम्हाला म्हणायचं, मी विचारायचो किंवा कसा कैसे चल रहा है, तो म्हणायचा बादशाहजी ठीक चल रहा है बोले. तुम्हाला नेहमी बादशाह म्हणायचा. त्याचे म्हणजे मी मुद्दामून त्याशी बोलत असे की जाणून घ्यायचं होतं की मला याने हे का केलं. कारण त्याचे जर फोटो बघितले CCTV मध्ये, ज्याने AK-46 रायफल, आपण बरेचसे चॅनलवरूनही पाहिले असाल, त्यावेळेला त्याच्या तोंडात एक विकट हास्य होतं. म्हणजे मी ज्यावेळेला फाशीची शिक्षेची मागणी केली त्याच्या विरोधात, त्यावेळेला मी सांगितलं की ही प्रवृत्ती आहे, ही विष प्रवृत्ती आहे. कसाब सारखे राक्षस निर्माण करण्याची फॅक्टरी पाकिस्तानमध्ये आहे. आणि ही राक्षस निर्माण करण्याची फॅक्टरी, एका राक्षसाला मारून उपयोग नाही. तर आम्हाला फॅक्टरी उद्ध्वस्त करायची आहे. आणि फॅक्टरी कशी उद्ध्वस्त करायची, म्हणजे लढाई नुसती नको, तर आम्हाला एक विषयाच्या दृष्टिकोनातून, आणि त्या दृष्टिकोनातून मी सांगतो विषय निघाला म्हणून की अजमल कसाबला फाशी दिल्यानंतर मी व भारत सरकारचे 3 अधिकारी आम्ही अधिकृत शिष्टमंडळ इस्लामाबादला गेलो होतो. आम्ही इस्लामाबादला गेल्यानंतर कदाचित आपल्याला गोष्ट माहिती नसेल, कारण ही त्यावेळेला फार सिक्रेट ठेवण्यात आली होती. आणि तिथे आम्ही जवळजवळ 7 ते 8 दिवस तिथे माझा मुक्काम होता माझ्या 3 अधिकाऱ्यांसोबत. आणि आम्ही पाकिस्तानच्या गृह विभागाच्या, त्यांचा गृह खात्याचा सचिव, त्यांचे इतर वरिष्ठ अधिकारी, फॉरेन एक्सटर्न विषयी आणि त्यांचे प्रॉसिक्युशन टीमची चर्चा करतो की कसाबचे आका, जे कसाबचे बॉसेस, ज्यांनी हा संपूर्ण दहशतवादी हल्ला मुंबईवर घडवला, त्यांच्याविरुद्ध तुम्ही काय कारवाई करताय? खटला हा एवढ्या धीम्या गतीने तुमचा का चालू आहे? आम्ही अजमल कसाबला 8 महिन्यात फाशी दिली. मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल, नंतर मग हायकोर्ट, सर्वोच्च न्यायालय, एकूण 2.5 वर्ष लागले. पण त्यांचा खटला अजूनही धीम्या गतीने 40-50 साक्षीदार, 2008चा खटला तुम्ही इतक्या धीम्या गतीने चालू. त्याच्यामध्ये इंटेन्शनलीच ते कसं केलं जात असेल? त्यांच्यामध्ये इंटेन्शन पेक्षा मी काय सांगेल की त्यांच्यामध्ये एक जी धर्मांधपणाचा जो पगडा आहे, जिथे फंडामेंटलिस्ट आहेत, त्यांचा फार मोठा पगडा आहे. आणि त्यांना भारत म्हणजे सामान्य माणसाला काही वाटत नाही तिथल्या पाकिस्तानच्या. पण तिथे जे अधिकारी वर्ग आहे, कारण तिथे लॉबी आहे, पंजाबी मुस्लिम, बाकी मुस्लिम, तर ही पंजाबी लोक आहेत, ही व्हेरी अग्रेसिव्ह आहेत. अर्थात 8 दिवसामध्ये मला अनेक अनुभव आले
अर्थात आम्हाला फार कडक सुरक्षा व्यवस्था होती. Obviously. कारण जरी गुप्त दौरा होता, मीडियाला जरी माहिती नव्हता, तरी जवळजवळ 10 ते 12 15 गाड्यांच्या कॉन्व्हॉय मधून आम्ही रोज सकाळी जायचो त्यांच्या होम मिनिस्ट्रीच्या ऑफिसमध्ये. सकाळी 10-10:30 पोहोचल्यानंतर संध्याकाळी 5-5:30 हॉटेलमध्ये. बाहेर कुठेही आमचं जाणं येणं नव्हतं. शेवटी आम्ही सांगितलं होतं की आम्हाला ते तक्षशिला विद्यापीठ आम्ही वाचलेलं होतं लहानपणी, ते बघायची इच्छा आहे. तर पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की उज्ज्वल जी बाकी के आप 3 लोग जा सकते, बोले आपको थोड़ा जाना मुश्किल, आप जाना कैंसिल कर रही. मी विचारलं का? नाही बोले आप यहाँ पॉप्युलर आहे. म्हणलं पॉप्युलर म्हणजे खऱ्या अर्थाने पॉप्युलर नव्हतो, म्हणजे माझी तिथे जास्त हे होतं, कसाबला मृत्यू दंड देणारे वकील अशी तुमची इमेज तिथे इमेज होती. आणि त्यांचा असं भीती वाटली की लोकांच्या मनात संताप असेल, कारण मी पाकिस्तानवर कठोर टीका करत होतो. जिथे लष्कर तोयबा आहे की पाकिस्तान कैसे दोगलापन कर रहा है, पाकिस्तान किस हालत से गुजरा है, हे अशा प्रकारची माझी वक्तव्य भारतामध्ये मुंबईला मी चॅनल, आता आपल्या देशात करतो. पण पाकिस्तानची परिस्थिती आजही वाईट आहे. पण सर, एकीकडे तुम्ही आता म्हटलात त्या पद्धतीनं की प्रचंड मेहनत करून अभ्यास करून या देशद्रोही शक्ती आहेत, कसाब असेल, अफजल गुरु असेल, यांना तातडीनं फाशीची कार्यवाही झाली. पण अजूनही आपल्या देशामध्ये राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दिल्यानंतर अनेक नामांकित गुन्हेगारांना फाशीची अंमलबजावणी होत नाही. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा प्रश्न अतिशय चांगला तुम्ही विचारला. नामांकित गुन्हेगार सोडून द्या, त्यांना नामांकित म्हणताना नाही शब्द कारण नाही, मी का म्हणतो कुविख्यात म्हणा, परंतु म्हणजे मोठे गुन्हेगार जे असतील त्यांनाही अत्यंत क्रूर कर्मा, जसं कोल्हापूरच्या अंजना गावीत बाल हत्याकांडाची केस आहे. मी हा खटला चालवायला इथे आलो होतो. कोल्हापूरचा बाल हत्याकांड मला वाटतं 15 वर्ष झाली. 15 वर्षापूर्वी कोल्हापूरला आलो होतो. 2000 साली त्याची सुनावणी सुरू होती. आणि माझ्या आयुष्यातल्या निकालाचा तो एक अविस्मरणीय दिवस होता, कारण ज्या दिवशी ह्या दोन्ही बायांना म्हणजे रेणुका आणि सीमा गावित यांना येथील न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली, त्याला कोर्टाच्या बाहेर लहान मुलं जमली होती. आणि लहान मुलांनी आपला आनंद साखर वाटून केला होता. माझ्या हातात त्यांनी, त्यावेळी तुमचा इंटरव्ह्यू घेतला होता, साखर माझ्या हातात दिली. तुमची मेमरी खूप शार्प आहे अशी, पण रिअली आय मस्ट अप्रिशिएट. परंतु साखर दिली आणि त्या स्त्रियांना सुप्रीम कोर्टापर्यंत फाशी कायम झाली. राष्ट्रपतींनी द्यायचा अर्ज फेटाळला तर मग फाशी दिली गेली नाही, कारण परत त्यांनी अर्ज केला मुंबई हायकोर्टात की आम्हाला माफीचा अर्जचा निकाल लागायला उशीर झालाय, आणि हायकोर्टाने स्टे दिला. म्हणजे आपल्याकडे जी साखळी न्यायव्यवस्था पद्धतीमध्ये जे काही दोष आहेत, हे दोष दूर केले पाहिजेत. पहिली गोष्ट, राष्ट्रपतींना दयेच्या अर्जावरती किती महिन्यात निकाल घ्यावा असं कायद्याने कुठेही घटनेत बंधन नाही, ते बंधन आणायला हवं. राष्ट्रपतींनी जर दयेचा अर्जाचा निकाल त्वरित लावला नाही, 3 महिन्यात लावला नाही, तर तो डीम टू बी रिजेक्टेड समजला पाहिजे. अगदी बरोबर. घटनेमध्ये बदल केला पाहिजे, वेळेनुसार काळानुसार हा घटनेत बदल करणं आवश्यक आहे. पण याच्यासाठी कुठे तुमच्याकडनं वकील संघटनांकडनं काही प्रयत्न होतात का कधी? नाही, वकील संघटने काय प्रयत्न म्हणजे असं आहे की वकील संघटनेपेक्षा प्रयत्न काही होत नाही, कारण आमच्याकडे मानवतावादींना जास्त आवाज. एक्झॅक्टली. मानवतावादीवाल्यांचा संघटनेचा कंठ केव्हाही फुटू शकतो. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटतं. तुम्ही व्यक्तिगतरित्या कुठल्या बाजूने आहात? म्हणजे मानवतावादी ज्या सगळ्या संघटना आहेत, ह्युमन राईट्सच्या नावाखाली काम करणाऱ्या, त्यांचं म्हणणं असतं की मृत्यूदंड असताच कामा नये. आणि तुम्हाला काय वाटतं की एवढे कसाब सारखा असेल किंवा अंजना गावी सारख्या ह्या लोकांना जगण्याचा अधिकार असताच कामा नये, असं माझं मत आहे. तुमचं मत काय आहे? तुम्ही फाशीच्या बाजूने आहात की फाशीच्या विरोधी आहात? हे ह्युमन राईट वाले अतिशय थोतांड आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्याच्या घरी जळतं त्याला समजतं. खरं आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की शक्ती मिल गँगरेप केसमध्ये मी तो खटला चालवला. ते 5 बदमाश पोरं, त्यांनी त्या एका फोटो जर्नलिस्टवरती अमानुष बलात्कार, म्हणजे शब्दामध्ये मला सांगताय ना, मी 20 वर्षाची मुलगी. ही माणसं नाहीत, ही हैवानच असतात. राक्षसी म्हणजे सैतान. बरोबर. म्हणून जिथे सद्गुणांचा अभाव, दुर्गुणांचे प्राबल्य आहे, तिथे ही डिप्रायव्हिटी, सैतानी प्रवृत्ती निर्माण होते. त्याला फाशीच्या शिक्षेची मागणी मी केली, तर ते ह्युमन ऍक्टिव्हिस्ट माझ्याकडे रागाने आले आणि त्यांनी लेख लिहिला की वाय डिमांडेड डेथ पेनल्टी, व्हॉट इज द पर्पज. त्यांना जन्मठेप द्यायला पाहिजे. म्हटलं जन्मठेप म्हणजे त्यांना आयुष्यभर पोसायचं. खरं. आणि का पोसायचं? आम्ही टॅक्स पेयरच्या पैशावर पोसायचं. अरे तुमच्या घरी ही घटना झाली, तुम्हाला काय वेदना होतील त्याचा विचार केलाय? तो विचार करत नाही. आणि म्हणून मी फाशीच्या शिक्षेच्याच बाजूने आहे, परंतु फाशीची शिक्षा विशिष्ट मुदतीत अंमलात आणली पाहिजे. एकदा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, मग मानवतावादीवाले असं म्हणतात की सर्वोच्च न्यायालय काही वेळेला चूक करतं, त्यांना देखील वाटतं, ऑर्डर रिकॉल करतात. सर्वोच्च न्यायालयाने असं रिकॉल करण्याची संधी येऊ देऊ नये.
बरोबर, अगदी. सर्वोच्च न्यायालयाने देखील आपला फाशीचा निर्णय हा ताऊन खुलासून घेतला पाहिजे. कोणालाही आमचं म्हणणं काय, निर्दोष माणसाला काही शिक्षा होऊ नये, खरं, दोषी माणसाला शिक्षा झालीच पाहिजे आणि ती जरब असली पाहिजे. बिलकुल. एकीकडे आपण म्हणतो की कायद्याचं राज्य आहे आणि दुसरीकडे सर्वसामान्य माणसाच्या मनात अशी भावना आहे का कायद्याचा धाक उरलेला नाही, कायद्याची भीती उरलेली नाहीये. तुम्हाला स्वतःला वाटतं का की ज्या पद्धतीनं दयेच्या अर्जाबद्दल तुम्ही बोललात की त्याला एक टाइम पिरियड असला पाहिजे आणि जर त्या विशिष्ट कालावधीमध्ये त्याच्याबद्दल निर्णय नाही झाला तर न्यायालयानं दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. त्याच पद्धतीनं ब्रिटिशकालीन अनेक कायदे आपल्याकडे आहेत, काळानुसार हे कायदे बदलले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का? निश्चित काही कायद्यांमध्ये आपल्याला बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. कुठले कायदे प्रामुख्याने बदलावे असं एक सांगता येणार नाही, परंतु अमेंडमेंट्स चेंज हा चेंज पाहिजेच. हा चेंज केव्हा पाहिजे की बदलत्या परिस्थितीनुसार चेंज पाहिजे. तुम्ही आज जुनं ते सोनं धरून बसलात तर तुम्ही चुकलात. बरोबर. म्हणून तुम्हाला आज तुमची नीड काय आहे, त्या नीड प्रमाणे कायदे आहेत की नाही. आज तुम्हाला विशेषतः बरं, आमचे काय पोलीस अधिकारी काय अतिउत्साहाच्या भरात सगळं इन्व्हेस्टिगेशन पेपरवाल्यांना डिक्लोज करतात आणि तुम्ही लोक टपलेले असतात खरं की काय पुढे सांगा, गुन्हेगार सापडला, कसा सापडला, आणि मग पोलीस अधिकारी आमचा नाव न सांगण्याच्या अटीवरती सगळं सांगून टाकतो. गंमत अशी आहे की आपल्यापेक्षा गुन्हेगार देखील मोठा हुशार असतो. अगदी. तो आज मी बऱ्याच वेळा बघतो मोबाईल वापरत नाही, मोबाईलचे ते फेकून देतात. त्यांना माहिती आहे की इंटरसेप्ट फोन केले जातात, सिम कार्ड वरून ट्रॅकिंग होतं, त्यांना IMEI नंबर माहिती आहे. कदाचित तुम्हाला IMEI नंबरचा लॉंग फॉर्म काय माहिती आहे नाही. कारण असं आहे की इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी नंबर म्हणजे IMEI. प्रत्येक मोबाईल फोनला हा युनिव्हर्सल एकच असतो. हे बेटे खोडून टाकतात किंवा बदलून टाकतात, स्कॅपिंग करतात किंवा तो इन्स्ट्रुमेंट वापरत नाही आणि आम्ही IMEI नंबर धरून बसतो आणि ट्रॅकिंग करत बसतो, शोधत बसतो. फार हुशार झालेत. नाही, ते म्हणजे काळ बदलला, टेक्नॉलॉजी बदलली, गुन्हेगारांची मानसिकता बदलली, मोडस ऑपरेंडी बदलली, पण अजूनही कायदे मात्र आपले जुनेच आहेत. आणि या गुन्हेगारांना नव्या वाटा पळवाटा सगळ्या माहीत झालेल्या आहेत आणि आपण अजूनही जुन्या कायद्यांच्या आधारे त्यांच्याशी लुटुपुटूची लढाई काही वेळा लढतो असं मला वाटतं. तुम्ही त्याशी सहमत आहात? नाही, मी सहमत आहे, परंतु त्याचबरोबर दुसरा एक धोका आहे की कायदे सगळेच गुन्हेगारांच्या विरोधात पाहिजे अशातलाही भाग नाही. त्यांना त्यांचं निर्दोष सिद्ध करण्याचं संधी पाहिजेच. काही वेळेला ताडा कायदा होता, पोटा कायदा होता, या कायद्याचा दुरुपयोग झाला, काही प्रमाणात अशी टीका झाली, हे कायदे रद्द झाले. पोलिसांनी कबुली जबाब, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कबुली जबाब घ्यायची ती एक संधी त्यांना होती, त्याचा त्यांनी दुरुपयोग केला. परंतु एव्हरी किचन हॅज अ कॉक्रोचेस, प्रत्येक स्वयंपाकघरात झुरळ असतात. म्हणून काय आपण स्वयंपाकघर नाही म्हणतो का? जर जेवण हवं असेल, घर बंगला असेल तर आपण स्वयंपाकघर ठेवतो. झुरळ होऊ नये म्हणून आम्ही कीटकनाशके वापरतो. त्याचप्रमाणे या कायद्यांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून आम्हाला तरतुदी करता येतात. बरोबर. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ सरकारी वकील आदरणीय उज्ज्वल निकम साहेब. अजूनही मला त्यांच्याशी काही बोलायचं आहे. अत्यंत परखड आणि स्पष्ट शब्दांमध्ये आपल्या भावना ते व्यक्त करतात. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा येऊया. पाहत राहा संवाद प्रतिवाद. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. लक्झरी, ॲम्बियन्स, टेस्ट, फॅसिलिटीज. हॉटेल चैताली. तुम्ही यावं, तृप्त व्हावं असं नवं हॉटेल. संपूर्ण AC, डिलक्स, सुपर डिलक्स, आलिशान रूम्स, प्रत्येक रूम परिपूर्ण सुख सुविधांनी संपूर्ण. व्हेज नॉन व्हेज डिशेसचं डायनिंग, पंजाबी, चायनीज, इंडियन, कोल्हापुरी कुझीन, रूफटॉप पार्टी व्हेन्यू, प्रशस्त सुरक्षित पार्किंग, कॉन्फरन्स गेट टुगेदर साठी बेस्ट डेस्टिनेशन. हॉटेल चैताली. कोल्हापूरच्या आदरातिथ्याचं आणि सर्वोत्तम सेवा सुविधांचं टॉप क्लास ठिकाण. हॉटेल चैताली. शंकर पाटील ग्रुपचा अभिनव प्रकल्प. हॉटेल चैताली, कदमवाडी रोड, राजगौरव हॉल समोर, कोल्हापूर. A1 ब्रांड राजेश मसाले. कोल्हापुर की शान, हर खाने की जान. ओरिजिनल कोल्हापुरी मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले.
कोल्हापुर की शान, हर खाने की जान। ओरिजिनल कोल्हापुरी मसाले। A1 ब्रँड राजेश मसाले। कोल्हापुरात बहरलंय आदरातिथ्याचं झाड। आपुलकीची मुळं, स्वादिष्ट मेनूची पानं फुलं आणि ग्राहक सेवेसाठी सज्ज हॉटेल K3. शिवाजी पार्क सारख्या मध्यवर्ती ठिकाणी शांत परिसरात प्रसन्न वातावरणात साकारलंय व्हेज नॉन व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट। AC रूम्स, कॅफेटेरिया, कॉन्फरन्स हॉल यांनी परिपूर्ण देखणं थीम हॉटेल K3. आलिशान रेस्टॉरंट मध्ये मिळेल इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल फूड, अस्सल थाई, चायनीज आणि कोल्हापुरी डिशेस। वेल डेकोरेटेड रूम्स आणि विनम्र सेवा। त्यामुळे हॉटेल K3 म्हणजे सेवा स्वादाची अनुभूती न्यारी। हॉटेल दर्शनी ग्रुपचा नवा प्रकल्प हॉटेल K3, शिवाजी पार्क, कोल्हापूर। निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड। 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस। ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन। पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं। त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका। संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। संवाद प्रतिवाद मध्ये आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम। अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये, परखड भाषेमध्ये ते आपल्या भावना मांडतायत, आपले अनुभव शेअर करतायत। सर, ज्या पद्धतीनं आपण कायद्यामधल्या बदलांबद्दल काही गोष्टी बोललो, त्याच पद्धतीनं मला तुमचा वैयक्तिक मत हवंय। कठोर शासन याच्यावरती तुमचा विश्वास आहे की समुपदेशनातून एखाद्याच्या मानसिकतेमध्ये बदल होऊ शकतो याच्यावरती विश्वास आहे? हा गुन्हा कसा घडलाय, कोणत्या परिस्थितीत गुन्हा घडलाय? मी प्रत्येक गुन्हेगाराला कठोर शासन झालं पाहिजे असं म्हणणार नाही। काही गुन्हे जे असतात हे भांडणातून निर्माण होतात, किरकोळ भांडण असतं, मर्डर होऊन जातो, त्यांचं काही इंटेन्शन नाही, परंतु किरकोळ बाचाबाची असते। काही हेवे दावे, वाटणीचे दावे असतात, त्याच्यातून मारामाऱ्या होतात, खून होतात, अशा प्रकारचे गुन्हे त्यांना तुम्ही सरसकट हे करणार नाही। परंतु जे गुन्हे की जे अतिशय पूर्वनियोजित पद्धतीने, थंड डोक्याने, अतिशय क्रूरतेने, अमानुषपणे खून केले जातात किंवा देशविरोधात कार्यवाही केली जाते, कृत्य केले जाते, अशा गुन्हेगारांना कठोर शासन हे पाहिजे। कठोर शासनचा फायदा काय असतो तुम्हाला सांगतो का? आम्ही कठोर शिक्षा मागतो त्या गुन्हेगाराला फक्त शिक्षा नाही, तर जरब बसावी, इट गिव्स अ मेसेज टू द लाईक माइंडेड पर्सन। राईट, समाजामध्ये एक चांगला मेसेज जावा, संदेश जावा, याकरता अशा शिक्षेची आम्ही मागणी करतो। आपल्या एकूणच न्यायदानाची प्रक्रिया बघितली तर ती प्रचंड लेंदी आहे। म्हणजे आज देशभरातल्या अनेक न्यायालयांमध्ये लाखो खटले प्रलंबित आहेत। याच्यावरती काही सोल्युशन निघणार आहे का नाही? म्हणजे लोकांचा न्यायदानाच्या प्रक्रियेकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हा एक अडथळा आहे की कोर्टात गेल्यानंतर वर्षानुवर्ष कोर्टाची पायरी झिजवायला लागती। याच्याबद्दल या क्षेत्रात काम करणारे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही काही विचार केलाय का? तुम्हाला काय सोल्युशन वाटतं याच्याबद्दल? नाही, याच्यात सोल्युशन असं अनेक आहे। न्यायदेवतेने डोळस असलं पाहिजे, डोळ्यावर काळी पट्टी बांधतात, ठीक आहे की माझ्यासमोर येणारी कोण व्यक्ती आहे, त्याचं स्टेटस काय मी हे बघत नाही, पण निर्णय देत असते, ही संकल्पना आहे। परंतु ही संकल्पना जरी असली तरी न्यायदेवतेने देखील डोळस होऊन बघितलं पाहिजे की काय चाललंय। आज अनेक खटल्यांना उशीर होतो, विशेषतः फौजदारी स्वरूपाचे खटले लवकर निकाली निघतात, परंतु दिवाणी स्वरूपाचे जे आहेत त्यांना वर्षानुवर्ष, म्हणजे 10-20 वर्ष, 2-3 पिढ्या जातात त्यामध्ये, आणि फायनली काहीच होत नाही। खरं आहे। पण मला सांगा, फास्ट ट्रॅक कोर्ट झालेली आहे, जी जलदगती न्यायालय, त्याच्यामध्ये खटला आणण्यासाठी काही वेगळे निकष असतात का? नाही, आता काय झालंय, फास्ट ट्रॅकचा माझा अनुभव काही फारसा चांगला नाहीये। ते फक्त नावाने फास्ट असतात आणि एका फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये 30-40 खटले असतात। आम्ही काय असतं, ही न्यायाधीशाची मानसिकता परत ही प्रश्न, खटला लवकर तातडीचा, आणि दोन्ही पक्षांचे वकील, सरकारी वकील असेल किंवा आरोपीचे वकील असेल, यांनी जर सहकार्य केलं न्यायाधीशांना तर खटला तातडीने निघू शकतो। परंतु मग मध्ये मध्ये वेळ काढूपणा, आरोपी वेगवेगळे अर्ज करतो, हा नको वकील, सरकारी वकील हा नको, तो पाहिजे, तो नको, हे नको, साक्षीदारांना दमदाट्या, अशामुळे खटल्याचे कामकाज देखील बऱ्याच वेळा लांबणीवर पडतं। अच्छा,
तुम्ही सरकारी वकील म्हणून प्रामुख्यानं काम करता, त्याच्यामध्ये गुन्हेगाराला शासन ही तुमची भूमिका असते. पण तुमच्यासमोर एखादी केस अशी आली की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळते, जाणवते की अरे हा निरपराध आहे, याच्यावरती अन्याय झालेला आहे आणि तरी सुद्धा त्याला त्या गुन्ह्यामध्ये गोवलं जाते, तर अशा वेळेला तुमच्या अनुभवाचा, तुमच्या ज्ञानाचा तुम्ही त्याला फायदा करून देणार का? फार फार चांगला प्रश्न. पहिल्यांदाच मी या देशात अनेक इंटरव्ह्यू दिले, परंतु मी हे सांगतो, हा प्रश्न महत्वाचा तुम्ही विचारला. परंतु तेवढंच एक महत्वाचं असं आहे की दुर्दैवाने तुम्ही प्रसार माध्यम अशा गोष्टींचं कौतुक करत नाही. तुम्हाला हेडलाईन कसली हवी असते? सनसनाटी निर्माण करायची असते. आता तुम्ही जो हा प्रश्न विचारला, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. गेटवे ऑफ इंडिया बॉम्बस्फोट, झवेरी बाजार बॉम्बस्फोट 2003 ला, 25 मार्च 2003 ला हे बॉम्बस्फोट झाले. एक दाम्पत्य, नवरा बायको, मुलगी 17 वर्षाची आणि त्या दाम्पत्याचा एक मित्र, असे चौघांच्या विरुद्ध हा खटला पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं. आपल्याला कल्पना असेल की 24 मार्च 2003 ला यांनी टॅक्सीमध्ये, गाडीमध्ये बसून या स्पॉटचा सर्वे केला की गेटवे ऑफ इंडिया, झवेरी बाजार आणि एक बॉम्ब पार्ल्याच्या इथे हा बॉम्बस्फोट त्यांनी घडून आणला. अनेक शेकडो माणसं मेली होती आणि 25 मार्चला यांनी प्लॅन्ट केले. मी जेव्हा कागदपत्रांचं अवलोकन केलं, मुंबई पोलिसांचा तपास होता, त्याला त्या 17 वर्षा मुलीचा रोल काय मी विचारलं. तिचं नाव मला आता आठवत नाही, सांगूही नाही का तिचं लग्न पण झालं. मला त्यांनी सांगितलं की तिचा रोल आदल्या दिवशी सगळे बरोबर होते. पुढे प्लॅन्टिंगच्या दिवशी, प्लॅन्टिंग 25 मार्चला तिने ठेवला का बॉम्ब, त्याबद्दल काय पुरावा आहे? नाही, त्याबद्दल नाही, पण तिला माहिती आहे. म्हटलं हा कसा तर्क? म्हटलं हा तर्क चुकीचा आहे, मी हिला डिस्चार्ज करेल. म्हटलं मी कोर्टापुढे सबमिशन केलं, तिला डिस्चार्ज करा. मुस्लिम मुलगी होती, मुस्लिम लोक होते ते, आणि डिस्चार्ज केल्यानंतर कोर्टाने माझं म्हणणं ऐकून तिला सोडून दिलं, कारण ती निर्दोष होती. तिचं लग्न झालं, त्यांना फाशी झाली, नवरा बायकोंना फाशी झाली, त्यालाही फाशी झाली, मुंबई हायकोर्टाने केली, उच्च न्यायालयाने कायम केली. परंतु हा निकाल तुम्ही प्रसार माध्यमाने काही उचलून धरला नाही. उज्ज्वल निकमांचं काही तुम्ही कौतुक केलं नाही की चांगला घेतला. उज्ज्वल निकमने आजपर्यंत किती लोकांना फाशी दिली, हेच लोकांना असं नाही की हा जेव्हा मी एकटं उज्ज्वल निकम सोडून दे एक व्यक्ती, परंतु समाजामध्ये देखील तुम्ही जर कौतुक केलं तर समाजामध्ये अशा प्रकारचं कृत्य करायला सरकारी वकील पुढे येतील. बोलली आज सरकारी वकील बाजू पण त्यातली आली पाहिजे. सरकारी वकील घाबरतो का की आपण एखाद्या आरोपीला प्रामाणिकपणे जामीन द्यावा असं म्हटलं पुरा तर पैसे खाल्ले बा, की काहीतरी न्यायाधीश पहिल्यांदा न्यायाधीशाला शंका वाटते, हे काय बा सरकारी वकील हे असं का म्हणतात? तुम्ही स्पष्टपणे बोलून दाखवताय. मी हे बोलून दाखवतो, काय मी घाबरत नाही. कारण मी जेव्हा सरकारी वकील, मी एक पहिली गोष्ट सांगतो की मी सरकारी नोकरीत नाही, मी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर आहे. मी समाजाला रिप्रेझेंट करतो न्यायालयात. मी कोर्टापुढेही सांगत असतो, मी फक्त सरकारला रिप्रेझेंट करत नाही, समाजाचं काय म्हणणं आहे यावरती मी विचार करत असतो. आणि मुळे अशा प्रकारे जर आपण प्रोत्साहन व्यक्तींना दिलं, लोकांना दिलं, मी हा मुद्दा म्हणून तुमच्या पुढे शेअर करतो चॅनल पुढे देखील, की चांगल्या गोष्टी निर्भीडपणे, निस्पृहपणे समाजापुढे मांडल्या गेल्या. चुकलं ते चुकलं, बरोबर ते बरोबर म्हणण्याची ताकद आपण निर्माण केली पाहिजे. सर, अनेक नामवंत क्षेत्रातली मंडळी, अनेक क्षेत्रातली नामवंत मंडळी असं पण म्हणू, काही कालावधीनंतर एकतर राजकारणामध्ये उतरण्याचा विचार करतात किंवा आत्मचरित्र लिहिण्याचा विचार करतात. या दोन्हीपैकी तुमच्या मनात कुठला विचार आहे का? आत्मचरित्र मी अजिबात लिहिणार नाही. कारण आत्मचरित्र जर मी लिहायला बसलो तर अनेक मला अशा गोष्टींचा उलगडा करावा लागेल आणि जे अनेकांना अडचणीचं ठरेल, जे सिस्टीम मध्ये योग्य राहणार नाही. कारण ही सिस्टीम चालली पाहिजे. सिस्टीम मध्ये तुम्ही दोष असतील तर ते दुरुस्त करा. मी फार कठोर आहे, मी फार कडक आहे, मी माझ्या पोलीस अधिकाऱ्यांना अतिशय टास्कवरती घेतो. चुकलं म्हणजे टास्कवरती घेतो. परंतु अनेक गोष्टी, आता कसाबला फाशी देताना देखील कसाबचं काय काय झालं हा एक वेगळा किस्सा होऊ शकतो. परंतु हे सर्व करत असताना देखील तुम्हाला काही गोष्टी आत्मचरित्रात लिहिता येणार नाही. आणि मी हे कधीही करणार नाही की मी रिटायर झालो आणि मग काहीतरी गौप्यस्फोट करेल, असं अजिबात करणार नाही. तो फालतूकपणा मला जमणार नाही. आता विषय राहिला राजकारणाचा. राजकारण आता तुम्हाला माहिती आहे, कोल्हापूरचं तुम्ही, मी आकडे जे ऐकले कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये, याने इतकं लाखो कोट्यावधी रुपये खर्च, एवढा पैसा आणतात कुठून? पण सर, तुम्हाला अनेक राजकीय पक्ष ऑफर देतील की एकही पैसा खर्च न करता तुम्ही फक्त आमच्या पक्षात या. बघा, राजकीय पक्ष हे तेवढ्या पुरतं असतात, त्यांना तुमचं गुडविल, आणि हे माझं जे गुडविल आहे हे राजकारणात एनकॅश होईल की हे कोणी सांगितलं? कोणी सांगावं? कारण मला माहितीये की मतदार कसा असतो. मतदार निवडणुकीच्या वेळेला वाट बघत असतो. मला एक सांगा, मतदान सुरू होतं 8 वाजता,
रांगांची गर्दी केव्हा होते? दुपारनंतर 4-4:30 नंतर. हे का? खरंय. आणि सुशिक्षित मतदार देखील वाट बघतो. दुर्दैवाने तो पैशाची अपेक्षा नसेल करत, परंतु मला कोणीतरी बोलवायला येईल, मला कोणीतरी सांगवा पाठवेल, मग मी जाईल. हे काय लग्नाचं निमंत्रण आहे? म्हणजे मतदान करणं माझा हा अधिकार आहे, हक्क आहे, ही जाणीव देखील तो विरतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की अनुभव असे आहेत लोकांचे की चांगल्या चांगल्या फ्लॅट सिस्टीम मध्ये राहणारी लोक, ज्यांची माणुसकी फ्लॅट झाली आहे, हे लोक साठी आम्हाला काही नको पण आमच्या सोसायटी करताही करून द्या. अशा प्रकारची प्रवृत्ती आज बोकाळत चालली. पण मी आज की तसं नाही पण म्हणत नाही आणि होई म्हणत नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही हे उत्तर राखून ठेवले. असे प्रारब्धात तुमच्या काय लिहिले कोणी सांगावं. अच्छा, पण सर मला सांगा की तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये बोलायला उभारता तेव्हा तुमच्या अभ्यासाबरोबर तुमची जी काही ओघवतं वक्तृत्व असतं त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही खूप प्रभावित होतो. हे वक्तृत्व, ही कला जी आहे ही डेव्हलप करण्यासाठी वाचन असावं लागतं. वाचायला वेळ कुठनं मिळतो? तुम्ही अनेक असे दाखले देता ज्याच्यामध्ये आपले महाभारताचे असतील, वैदिक काळातले असतील. हे सगळं वाचलेत कधी? नाही, हे मी माझ्या कॉलेज जीवनामध्ये, कारण लॉ कॉलेजला वेळ भरपूर होता ना, मी सायन्सचा विद्यार्थी. मग अच्छा, आपण सायन्स ग्रॅज्युएट? बीएससी केमिस्ट्री माझं प्रिन्सिपल. ओके. आणि ज्यावेळेला वडिलांच्या इच्छेमुळे, आणि आमचे वडील शिस्तप्रिय, हल्लीची आपली मुलं एवढी वडिलांना घाबरत नाहीत, ते आम्ही वडील असताना पिक्चरला जायची आमची ताकद नव्हती. परंतु वडिलांचं त्यामुळे वडिलांना नाही म्हणता येईल ना की वकील. आणि लॉला गेलो. लॉला म्हणजे मग मी सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे कॉलेज आम्हाला 2-2.5 तास, आणि कॉलेजला बसायचं म्हणजे काय, ते वकील मंडळी शिकवायला यायचे, ते काहीतरी सांगायचं, आम्ही काहीतरी ऐकायचो, वेळच वेळ. आणि मग काहींना बघितल्यावर कविता सुचते, काहींना प्यायल्यावर कविता सुचते. मला संतापाने कविता सुचत गेल्या. आणि मी पहिली कविता केली असेल की बायको कुणाला म्हणावं, कारण मला लग्न वकिलाचं जायचं नव्हतं. जी डोळे लावून बघते ती असते त्याची दासी, जी डोळे चोरून बघते ती असते त्याची प्रेयसी, आणि जी डोळे फाडून बघते ती असते त्याची बायको. वाह, म्हणजे उज्ज्वल निकम यांचं कविरूप आज आम्हाला पहिल्यांदा बघायला मिळालं. ज्यात लवकर डाळ शिजते त्याला म्हणतो प्रेशर कुकर, ज्यात उशिरा डाळ शिजते ती असते साधी शेगडी, आणि जिच्या पुढे कधीच डाळ शिजत नाही ती असते त्याची बायको. अशी अनेक मोठी कविता आहे. पण लग्न झाल्यानंतर कवितेचा सूर नूर बदलला, तो भाग वेगळा आहे. ते पण अजूनही तुम्ही वाचता का? वाचन आता वाचायला खरं वेळ मिळत नाही, कारण आता कायद्याच्या तुमच्या ज्या काही फायली असतील, कायद्याची पुस्तकं असतील ते सोडून, कारण तुम्ही जेव्हा वेगळे दाखले देत असता ते तुम्ही जे काही शब्द भांडार तुमचं मोकळं होत असतं ते बघितल्यानंतर दिसतं की यांच्यामध्ये नक्की एक उत्तम वाचक दडलेला आहे. नाही, आता वाचन तर काही होत नाही. गेल्या 8-10 वर्षात तर मी काय अवांतर, मला वेळच मिळत नाही, कारण माझ्या केसेसचा स्टडी आणि माझं फिरणं असतं. आज इथे आहे, उद्या मी पंढरपूरला, लगेच लातूरला जाणार, उद्या रात्री मला मुंबईला जायचंय. प्रवास हा सतत असतो आणि प्रवासाचं एक्झर्शन होतं. आणि आता तेवढं माझं तरुण वय काही राहिलेलं नाहीये की जेणेकरून ती उत्साह कायम राहील. पण तसं मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एखादी केस तुमच्या समोर आल्यानंतर ती केस स्वीकारायची की नाही स्वीकारायची याचा निर्णय कुठल्या मुद्द्यांवर घेता, काय विचार करता त्यावेळी? नाही, पहिली गोष्ट मी बघत असतो, सरकारी वकील हा भाग त्यातला बाजूला ठेवूया. नाही, मला आज सगळ्या महाराष्ट्रातून लोक डायरेक्ट देखील अप्रोच होतात. अनेक लोक ज्यांच्या मुली असतात, म्हणजे सांगायला हरकत नाही की त्यांच्यावरती अन्याय झाला असतो, त्या येतात. कौटुंबिक असतील, अर्थात मी क्रिमिनल मोठ्या मॅटर मर्डर्स असतील, हा प्रश्न माझा ऐच्छिक असतो. सरकारकडनं विचार होते, पोलीस अधिकारी विनंती होते. एखादा खटला चालवायचा की नाही चालवायचा याचा पहिला जर कसोटी मी लावत असेल, खरोखर ते आरोपी पोलिसांनी करेक्ट पकडले की नाही, याच्यात कुठला खोटा आरोपी ते नाही. 99% पोलीस खरेच आरोपी पकडतात, खोटं पकडत नाही. ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, पोलिसांचा पुरावा कागदपत्र तकलादू असतात, कारण तेवढं ते लक्ष देत नाही. तो पुढचा प्रश्न मला त्याच आहे की असं आता म्हटलं जातं, हे वाईट आहे, दुर्दैव आहे की तुमच्याकडे 25 लाख रुपये असतील तर 25 ते 50 लाख रुपये ठेवा, एखाद्याचा खून करा आणि वकिलांना सांगा तेवढे पैसे द्या, तुम्ही निवांत राहू शकता, अशी मानसिकता तयार व्हायलेली आहे. अशा वेळेला या संपूर्ण सगळ्या सिस्टीम बद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होतं, विश्वासार्हतेचा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. निश्चित लोकांना वाटतं दिवसा ढवळ्या खून होतो, साक्षीदार न्यायालयात साक्षीदार सुटतो. हे कसं काय? याला कारण असं आहे की आज जे आमचे पेपर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन असतात, तपासाचे कागदपत्र, याच्यात अनेक चुका आढळून येतात. साक्षीदार फुटणं हा भाग वेगळा, सरकारी वकिलाचा अभ्यास नसणं हा भाग दुसरा. परंतु बेसिक जो प्रश्न असेल की तपासाचे कागदपत्र हा कोण करतं? त्या पोलीस स्टेशनचा रायटर नाही, तपास अधिकारी करत नाही. तपास अधिकाऱ्याला वेळ नसतो तेवढा, तो फक्त सह्या मारतो. तो रायटर मॅट्रिक नॉन मॅट्रिक 12वी झालेला असतो, त्यातला तो सर्वात साहेबाचा विश्वासू असतो सर्व दृष्टीने. तो रायटर बनतो सर्व दृष्टीने, बरोबर. आणि तो रायटर ती कागदपत्र तयार करतो.
साहेब मंडळी सह्या करतात, कारण साहेबांना वेळ नसतो, कारण कायदा सुव्यवस्था त्यांनाही काय अडचण असतात ना, त्यांना याचा बंदोबस्त त्याचा बंदोबस्त, उज्ज्वल निकम आले त्यांचा बंदोबस्त, मंत्री महोदय आले त्यांचा बंदोबस्त, त्याला कुठे सण आले आपल्या किती धार्मिक सण आहेत आणि प्रत्येक धार्मिक सणामध्ये पोलिसांना बंदोबस्त, त्याला काय वेळ मिळणार. आणि मग तो शहाणा रायटर असतो, तो कायद्याचा कधी अभ्यास करते. म्हणून आपल्या मुख्यमंत्र्यांना मी सूचना केली की तुम्हाला जर रेट ऑफ कन्व्हिक्शन जर वाढवायचं असेल, त्यांनी मला विचारलं होतं देवेंद्र फडणवीसांनी की रेट ऑफ कन्व्हिक्शन जर वाढवायचं असेल तर तुम्हाला बेसिकली पेपर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन हे स्टँडअप आहे, त्याच्याकरता तुमच्या रायटरला बेसिक लिगल ट्रेनिंग दिलं पाहिजे, कायद्याला काय अभिप्रेत आहे, आणि म्हणून असे चांगले रायटर निर्माण करा. म्हणून मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देखील सूचना देत असतो की जेणेकरून तपासाची क्वालिटी सुधारेल. बरोबर. मुळातच जो काही गुन्हा नोंद करून घ्यायचा आहे तिथेच जर काही लूपहोल्स राहिले त्याचा फायदा आरोपीला मिळतो. एक्झॅक्टली. त्यामुळे संपूर्ण केस त्यातनं हळू कमकुवत होते. साक्षीदार म्हणतो मी तर पाहिलं, मी तर न्यायालयात साक्ष दिली, पण पेपर्स मध्ये मग कॉन्ट्राडिक्शन, ओमिशन या सगळ्या गोष्टी येतात. या पार्श्वभूमीवर तुमच्या आयुष्यातली सगळ्यात आव्हानात्मक केस कुठली होती? प्रत्येक केस ही मी स्वतःला असतेच, पण तुम्हाला स्वतःला जिथे प्रचंड अभ्यास करावा किंवा तुम्हाला स्वतःला त्यामध्ये खूप लूपहोल्स दिसत होते, अडचणी दिसत होत्या, त्याच्यावरती तुम्ही मात केलीत, अशी कुठली केस आहे का एखादी? नाही, आहे ना. आता परवाच एक रवी पंजाबी नावाचा एक बिल्डर होता मुंबईचा, हा रवी पुजारीचा मित्र. आता रवी पंजाबी हा बिल्डर असल्यामुळे आपल्या समव्यवसायिक बिल्डरची माहिती मुंबईच्या तो रवी पुजारीला द्यायचा. रवी पुजारी धमकीचे फोन देऊन एक्स्टॉर्शन करायचा. एका ज्वेलरने दिलं नाही आणि म्हणून त्याला गोळीबार केला, त्याच्या मॅनेजरला ठार मारलं नाही, परंतु गोळीबार करून त्याला जबर जखमी केला आणि मेसेज दिला की तू 25 कोटी मला दिले नाही म्हणून हा गोळीबार झालाय, तू आता नाही दिले तर तुला मी मारून टाकेन. त्याची माहिती हा रवी पंजाबी बिल्डर द्यायचा सगळ्यांची, कोण कोण श्रीमंत आहे, ज्वेलर काय नाही. हा रवी पंजाबी एवढा वस्तात की स्वतःला रवी पुजारीचे फोन देऊन घेतले. बर. रवी पुजारीला सांगून स्वतःला धमकीचे फोन दिले आणि पोलीस संरक्षण दिलं. अरे बाप. पोलिसांनी त्याचे फोन मॉनिटर केले आणि खरोखर त्याला रवी पुजारीचे फोन येत होते, पण ह्या बेट्याने करायला लावलेलं आहे हे माहित नव्हतं. कालांतराने ते उघडकीस आलं, रवी पंजाबीला अटक झाली, त्या सगळ्यांच्या विरुद्ध खटला चालला. नेहमीप्रमाणे तपासाची कागदपत्र होती, आम्ही त्यावर मात केली. मी अर्थात माझे पोलीस माझे जे सहकारी होते, जे कर्मचारी होते, त्यांच्याकडनं करून घेतलं. सरकारी वकील म्हणजे एक चांगला शिक्षक असावा लागतो बेसिकली. बरोबर. तयारी करून इट्स अ टीम वर्क. उज्ज्वल निकम यश मिळवतो म्हणजे हा उज्ज्वल निकम फक्त चेहरा आहे, माझ्या मागे माझा तो पोलीस कर्मचारी जो का माझ्या बरोबर असतो, सतत असतो पोलीस, आणि मी करून घेतो. आणि करून घेणं आणि मग ते असतं. त्या रवी पंजाबीला शिक्षा झाली 10 वर्ष सक्त मजुरीची. सर, खूप प्रश्न आहेत आणि तुम्ही तुमच्याकडे अनुभवांचे शिदोरी आहे, पण मला आता खरंच शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की हे सगळे खून, मारामाऱ्या, एक्स्टॉर्शन, देशद्रोही सगळे व्यक्ती, या सगळ्या केसेस लढवत असताना सतत निगेटिव्ह विचार, सतत या सगळ्या निगेटिव्ह कंपन, या सगळ्यातनं बाहेर पडून एक पॉझिटिव्ह एनर्जी टिकवण्यासाठी तुम्ही काय करता? तुम्हाला कधी असं वाटत नाही का, फ्रस्ट्रेशन येत नाही का या सगळ्याचं? अस्वस्थ करणारी, त्रास करणाऱ्या अनेक गोष्टी घडत असतात आपल्या होती. ज्यावेळेला लोक, मी अनेक कार्यक्रमाला जातो, लग्न समारंभाला जातो, व्याख्यानाला जातो, लोक जेव्हा माझ्याशी प्रेमाने येतात, जवळ येतात आणि माझ्या सह्या घेतात, माझ्या फोटो करण्याची काही करतात, हे कशाचं द्योतक आहे? हे माझ्या चांगल्या कामाची पावती आहे. आणि दॅट गिव्हज मी ए पॉझिटिव्ह एनर्जी की आपण केलं पाहिजे, लोकांना वाटलं पाहिजे. आज 1993 सालापासून आतापर्यंत महाराष्ट्रात मी सतत फिरतोय. तुम्ही मीडियावाले मला तसं फोकसही करतात, तुम्हाला मी तसं मटेरियल देतो, म्हणजे तुम्ही काय उगीच करत नाही ऑब्व्हियसली. परंतु हा जो आहे, हे जे व्यवहार असतात, लोकांना वाटतं की आपल्याकरता लढतो. मला काय आढळून आलं या सगळ्यामध्ये, लोकांना गुन्हेगारीचा तिटकार आहे, गुन्हेगारांचा राग आहे, तिरस्कार आहे, पण सामान्य माणूस हा स्वतःला असुरक्षित समजतो. आणि ज्याला असुरक्षित समजतो त्यावेळेला जो आपल्याकरता लढतो, बंड करतो, त्याला तो रॉबिनहूड समजतो. मी रॉबिनहूड नाही, परंतु लोकांना तशी भावना आहे, लोकांच्या मनात ती कल्पना आहे आणि मी त्या कल्पनेला कधी तडा देऊ देणार नाही. आणि म्हणून जोपर्यंत मी आहे तोपर्यंत गुन्हेगारांच्या विरुद्ध लढणार. वा, क्या बात आहे. अत्यंत दिलखुलासपणे आणि तितक्याच परखडपणे आपले स्पष्ट विचार मांडलेले आहेत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी. महाराष्ट्राच्या, देशाच्या अनेक केसेसमध्ये उज्ज्वल निकम यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिलेली आहे आणि गुन्हेगारांना कठोर शासन मिळवून दिलेलं आहे.
आज आमच्या स्टुडिओमध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आले. त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून त्यांनी वेळ दिला, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.